नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि आता आपण पुढे पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. सांगलीमध्ये महाविकास आघाडीच्या काळ्या फिती लावून प्रचार. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांकडून आता प्रभागातील मतदारांना नागरिकांना धमकावण्याचा आणि दबाव टाकण्याचा प्रकार. परभणीमध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची एकत्र रॅली. प्रभाग क्रमांक 6 मधील ठाकरे गटातील 4 उमेदवारांसाठी खासदारांची भव्य रॅली. गुलशनाबाद या परिसरातील नागोबा कॉर्नरवरून रॅलीला सुरुवात. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये शिवशाही आघाडीच्या प्रचार सभेला सतेज पाटलांची प्रमुख उपस्थिती. पाण्याच्या प्रश्नावरून आता सतेज पाटलांचा आमदार आवाडे यांच्यावर नाव न घेता टीका. मुंबईमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा अभिनेते भाऊ कदम यांच्याकडून प्रचार. प्रभाग क्रमांक 47 मध्ये तेजिंदर सतनाम सिंग तिवान यांचा प्रचार. महापालिका निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती. टाळ मृदुंग पेटीच्या निनादात गायनाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्याचे नागरिकांना आवाहन. संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीत मतदान केंद्रावर शाईऐवजी मार्कर पेनने बोटावर रेघ मारण्यात येणार. आयोगाकडून प्रक्रियेसाठी शहरात 6000 विशेष मार्कर पेन. या पेन 2 दिवसांमध्ये केंद्र प्रमुखांना दिल्या जाणार. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचं वितरण. नागपूर महानगरपालिकेच्या 10 झोन निहाय महानगरपालिकेच्या 3004 मतदान केंद्राकरता ईव्हीएमचे वितरण. वाशिम नगर परिषद उपाध्यक्ष पदाची निवड 13 जानेवारीला होणार. तर निवडीच्या अनुषंगानं भाजपचे जिल्हा प्रभारी खासदार अनुप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक. नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी आता शिवसेना शिंदे गटाच्या प्रथमेश चौधरींचा दणदणीत विजय. 42 मतदानापैकी सर्वाधिक 30 मत तर भाजपला 8 मतं पडल्याची माहिती. नितेश राणे यांनी घेतला सिंधुदुर्गमधील आंगणेवाडीसह कुणकेश्वर जत्रोत्सवाचा आढावा. तर जत्रांना राज्यातून देशातून याशिवाय मुंबईमधून मोठ्या प्रमाणात कोकणवासियांची हजेरी. बीडमध्ये संत वामनभाऊ महाराजांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवानिमित्त हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी. तर गहिनीनाथ गडमध्ये पुण्यतिथी महोत्सवाची सांगता. पौष महिन्यानिमित्त शिरसाळा मारुती मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी. सकाळपासून मंदिर परिसरात श्रीरामाचा गजर. खानदेश, विदर्भ, मध्य प्रदेश या ठिकाणचे भाविक दर्शनासाठी शिरसाळ्यात दाखल. मुक्ताईनगरमधील संत मुक्ताबाई समाधीस्थळावरती आता 19 ते 29 जानेवारी दरम्यान पंचक्रोशी परिक्रमेचं आयोजन. तर महतनगर पंचक्रोशी परिक्रमेमध्ये 3 दिवसांमध्ये 63 किलोमीटर चालणार. भाविकांनी सहभागी होण्याचं आवाहन. पाचोऱ्यातील बाळत परिसरामध्ये रब्बी हंगामातील ज्वारीवरती आता मावा चिक्का या रोगाचा प्रादुर्भाव. हवामान बदलाचा फटका बसला त्यामुळे पाचोऱ्यात रब्बी ज्वारी संकटात. रब्बी ज्वारीवरती आता किडींचा हल्ला झाला त्यामुळे पाचोरा परिसरातील शेतकरी चिंतेत. वनोजामधील शेतकऱ्यांनी हरभरा पिकासह मोहरीचं आंतरपीक घेतल्यानं झालाय फायदा. दुसरीकडे बाजारात मोहरी पिकाला चांगला दर. त्यामुळे आता हे दुहेरी पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याची चिन्ह. वाशिमच्या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजमध्ये पाणीसाठा झपाट्यानं होतोय कमी. पाणी पातळी खालवत चालली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता बॅरेजमधून नियंत्रित पाणी पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची कामं सुरू. काम अंतिम टप्प्यात. मात्र प्रत्यक्ष नळाला पाणी येण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार. त्यामुळे सुरू असलेल्या कामांना अधिक गती देण्याची मागणी. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठक. तर आमदार समीर कुणावार यांच्याकडून आता पर्यायी पाणी पुरवठा व्यवस्था शिवाय दुरुस्तीची कामं वेळेत पूर्ण करण्याच्याही करण्यात आल्या सूचना. वाशिमच्या कवठामध्ये आता मुख्यमंत्री पंचायत राज अभियान या अंतर्गत तक्रार निवारण मेळावा. मेळाव्यामध्ये घरकुल आणि विहिरींच्या तक्रारींवर तोडगा काढण्यात आला. एकूण 240 लाभार्थ्यांनी या मेळाव्याचा लाभ घेतला. जळगावमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावरती नोकरीचा लाभ घेतल्याचं समोर. जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि लेखा विभागाच्या 2 कर्मचाऱ्यांचे निलंबन. ठाण्यातील 1000 एकर वनजमीन विकासकांना देणार. वन विभागाची राखीव जमीन खासगी व्यक्तींना देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब. महसूल मंत्री बावनकुळेंच्या निर्णयावर वनमंत्री गणेश नाईक यांनी आक्षेप घेतला अशी सूत्रांची माहिती. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियानाच्या सदस्यपदी आमदार राजेश बकाने यांची नियुक्ती. आमदार राजेश बकाने हे वर्ध्याच्या देवळीचे आमदार. ग्रामीण भागातील लोकांना या योजनेचा फायदा होणार. आमदार राजेश बकाने यांची ही प्रतिक्रिया.
केळीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र केळी बोर्ड स्थापन करा. एकनाथ खडसे यांची मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे ही मागणी. केळीसारख्या पिकासाठी स्वतंत्र बोर्ड का नाही, खडसेंचा सवाल. लातूरमधल्या टिव्हिशन एरियामध्ये विद्यार्थ्यांचा राडा. एचएससी बोर्डजवळ 2 मुलांमध्ये हाणामारी थांबायची सोडून इतर विद्यार्थ्यांकडून हाणामारी करणाऱ्यांना चिथावणी. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. साताऱ्याच्या बडूसमध्ये बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाची धाड. स्थानिक गुन्हे शाखा आणि कृषी विभाग यांची संयुक्त कारवाईमध्ये कृषी विभागाकडून 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. जळगावमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 2 जणांना शनीपेठ पोलिसांकडून अटक. मांजाचे 20,000 रुपये किमतीचे 25 रिळ जप्त. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस ॲक्शन मोडमध्ये. वर्ध्याच्या समुद्रपूरमध्ये हेल्मेट जनजागृती बाईक रॅली. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत शहरातील मुख्य मार्गांवरून रॅलीचं मार्गक्रमण. चाळीसगावात बेकायदेशीर वाळू वाहतुकीवरती कारवाई करत 2 डंपर ताब्यात. तर आता शहर पोलिसांची ही कडक कारवाई. डंपर पुढील कारवाईसाठी महसूल विभागाकडे सुपूर्द. गोंदिया शहरामध्ये 2025 या वर्षात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना यश. 2025च्या वर्षभरात पोलिसांकडून 17 तलवारी, चाकू आणि 2 देशी पिस्तूलही जप्त. चंद्रपूरमध्ये भाजपच्या सभांमध्ये गोंधळ घालणाऱ्या बंडखोरांना पोलिसांची तंबी. पोलीस अधीक्षकांनी बंडखोरांना बोलावून तंबी दिल्याची माहिती. मंत्री बावनकुळेंच्या सभेत भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी घातलेला गोंधळ. गडचिरोली पोलिसांची कारवाई. देसाईगंजमध्ये जप्त केलेल्या 25 लाखांच्या दारूचा साठा नष्ट. तर देशभरामध्ये वर्षभरामध्ये 372 गुन्हे दाखल. 5,000 बाटल्या दारू रोड रोलरने नष्ट. जळगावमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावरती नोकरीचा लाभ घेतल्याचं समोर. जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि लेखा विभागाच्या 2 कर्मचाऱ्यांचे निलंबन. ठाण्यातील 1,000 एकर वनजमीन विकासकांना देणार. वन विभागाची राखीव जमीन खासगी व्यक्तींना देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब. महसूल मंत्री बावनकुळेंच्या निर्णयावर वनमंत्री गणेश नाईक यांनी आक्षेप घेतला, अशी सूत्रांची माहिती. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियानाच्या सदस्यपदी आमदार राजेश बकाने यांची नियुक्ती. आमदार राजेश बकाने हे वर्ध्याच्या देवळीचे आमदार. ग्रामीण भागातील लोकांना या योजनेचा फायदा होणार. आमदार राजेश बकाने यांची ही प्रतिक्रिया. केळीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र केळी बोर्ड स्थापन करा. एकनाथ खडसे यांची मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे ही मागणी. केळीसारख्या पिकासाठी स्वतंत्र बोर्ड का नाही, खडसेंचा सवाल. लातूरमधल्या टिव्हिशन एरियामध्ये विद्यार्थ्यांचा राडा. एचएससी बोर्डजवळ 2 मुलांमध्ये हाणामारी थांबायची सोडून इतर विद्यार्थ्यांकडून हाणामारी करणाऱ्यांना चिथावणी. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. साताऱ्याच्या बडूसमध्ये बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाची धाड. स्थानिक गुन्हे शाखा आणि कृषी विभाग यांची संयुक्त कारवाईमध्ये कृषी विभागाकडून 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. जळगावमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 2 जणांना शनीपेठ पोलिसांकडून अटक. मांजाचे 20,000 रुपये किमतीचे 25 रिळ जप्त. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस ॲक्शन मोडमध्ये. वर्ध्याच्या समुद्रपूरमध्ये हेल्मेट जनजागृती बाईक रॅली. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत शहरातील मुख्य मार्गांवरून रॅलीचं मार्गक्रमण. चाळीसगावात बेकायदेशीर वाळू वाहतुकीवरती कारवाई करत 2 डंपर ताब्यात. तर आता शहर पोलिसांची ही कडक कारवाई. डंपर पुढील कारवाईसाठी महसूल विभागाकडे सुपूर्द. गोंदिया शहरामध्ये 2025 या वर्षात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना यश. 2025च्या वर्षभरात पोलिसांकडून 17 तलवारी, चाकू आणि 2 देशी पिस्तूलही जप्त. चंद्रपूरमध्ये भाजपच्या सभांमध्ये गोंधळ घालणाऱ्या बंडखोरांना पोलिसांची तंबी. पोलीस अधीक्षकांनी बंडखोरांना बोलावून तंबी दिल्याची माहिती. मंत्री बावनकुळेंच्या सभेत भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी घातलेला गोंधळ. गडचिरोली पोलिसांची कारवाई. देसाईगंजमध्ये जप्त केलेल्या 25 लाखांच्या दारूचा साठा नष्ट. तर देशभरामध्ये वर्षभरामध्ये 372 गुन्हे दाखल. 5,000 बाटल्या दारू रोड रोलरने नष्ट. जळगावमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावरती नोकरीचा लाभ घेतल्याचं समोर. जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि लेखा विभागाच्या 2 कर्मचाऱ्यांचे निलंबन. ठाण्यातील 1,000 एकर वनजमीन विकासकांना देणार. वन विभागाची राखीव जमीन खासगी व्यक्तींना देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब. महसूल मंत्री बावनकुळेंच्या निर्णयावर वनमंत्री गणेश नाईक यांनी आक्षेप घेतला, अशी सूत्रांची माहिती. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियानाच्या सदस्यपदी आमदार राजेश बकाने यांची नियुक्ती. आमदार राजेश बकाने हे वर्ध्याच्या देवळीचे आमदार. ग्रामीण भागातील लोकांना या योजनेचा फायदा होणार. आमदार राजेश बकाने यांची ही प्रतिक्रिया. केळीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र केळी बोर्ड स्थापन करा. एकनाथ खडसे यांची मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे ही मागणी. केळीसारख्या पिकासाठी स्वतंत्र बोर्ड का नाही, खडसेंचा सवाल.
लातूरमधल्या टिव्हिशन एरियामध्ये विद्यार्थ्यांचा राडा. एचएससी बोर्डजवळ 2 मुलांमध्ये हाणामारी थांबायची सोडून इतर विद्यार्थ्यांकडून हाणामारी करणाऱ्यांना चिथावणी. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. साताऱ्याच्या बडूसमध्ये बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाची धाड. स्थानिक गुन्हे शाखा आणि कृषी विभाग यांची संयुक्त कारवाईमध्ये कृषी विभागाकडून 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. जळगावमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 2 जणांना शनीपेठ पोलिसांकडून अटक. मांजाचे 20,000 रुपये किमतीचे 25 रिळ जप्त. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस ॲक्शन मोडमध्ये. वर्ध्याच्या समुद्रपूरमध्ये हेल्मेट जनजागृती बाईक रॅली. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत शहरातील मुख्य मार्गांवरून रॅलीचं मार्गक्रमण. चाळीसगावात बेकायदेशीर वाळू वाहतुकीवरती कारवाई करत 2 डंपर ताब्यात. तर आता शहर पोलिसांची ही कडक कारवाई. डंपर पुढील कारवाईसाठी महसूल विभागाकडे सुपूर्द. गोंदिया शहरामध्ये 2025 या वर्षात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना यश. 2025च्या वर्षभरात पोलिसांकडून 17 तलवारी, चाकू आणि 2 देशी पिस्तूलही जप्त. चंद्रपूरमध्ये भाजपच्या सभांमध्ये गोंधळ घालणाऱ्या बंडखोरांना पोलिसांची तंबी. पोलीस अधीक्षकांनी बंडखोरांना बोलावून तंबी दिल्याची माहिती. मंत्री बावनकुळेंच्या सभेत भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी घातलेला गोंधळ. गडचिरोली पोलिसांची कारवाई. देसाईगंजमध्ये जप्त केलेल्या 25 लाखांच्या दारूचा साठा नष्ट. तर वर्षभरामध्ये 372 गुन्हे दाखल. 5,000 बाटल्या दारू रोड रोलरने नष्ट.